अरे सत्या, तू काय डोक्यावर पडलास का रे? आज तुझ्यामुळं मला सत्या सत्या तुझ्यामुळं सत्या, काय रे? काय झालं? तू इथं काय करतोयस? हळू बोला, ऐकल की कुणीतरी. आणि काय करत होता तुम्ही? काय करत होते? अहो झोपेत बडबडत होता तुम्ही आणि माझं नाव घेत होता. कुणी ऐकलं असतं तर मी वेळेत आलो म्हणून नशीब. कोण ऐकणार आहे आता? धाराडूर झोपले असतील सगळे. आणि आपण त्या माते फिरून लावलेले कॅमेरे पण काढून टाकले. तू ऐकायचं आणि बघायचा तर प्रश्नच नाही येत. अहो होय, पण तरी बी असं बडबडणं रिस्कीच आहे ना आपल्यासाठी. सॉरी, आता झोपेत बडबडले ते कसं कळणार मला? एक मिनिट, तू आता इथं का आलास? हे बघ, कॅमेरे काढलेत म्हणून उगाच लाडात येऊ नकोस. तू जा बाबा, कुणीतरी बघेल. जा 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 पटकन जा. अरे काय बी काय विचार करताय? लाडात नाही आलो मी, कामासाठी आलोय. अहो तुमच्या खोलीतला एक कॅमेरा काढला आपण, पण त्या माते फिरून आपल्या घरात बाकी ठिकाणी पण कॅमेरे लावले असतील तर ते शोधायला पाहिजेत ना. आणि कॅमेरे शोधायची हेच योग्य वेळ आहे, कारण घरातले बी सगळे झोपल्यात आणि ते माते फिरू पण आता झोपा काढत असत. चला निघूया. चल. हे काय रे, कसं का चालतोस? ते येताना तसंच चालत आलो ना. चल. चला.
वाघमारे इन्स्पेक्टर आहे ना तुम्ही, या कुड्याच्या केड्याला घाबरता? चला. थँक्यू. सत्या, काय करायचं याचं? आता याची होळी पेटवायची. चला. किती नीच आणि हलकट माणूस असेल हा. आपल्या घरात शिरून आपल्या खोलीमध्ये कॅमेरा लावण्यापर्यंत मजल पोचल्याची. आपल्या प्रायव्हसी पर्यंत पोचणारा माणूस किती विकृत लेवलचा असेल. होय ना, एकदा माझ्या हाताला लागू द्या फक्त, सगळी विकृतीच बाहेर काढतो त्याची. त्याच्या आधी मीच कुटणार आहे त्याला. सत्य आपलं नशीब चांगलं म्हणून आपल्याला सगळं वेळेत कळालं, नाहीतर तुझं सत्य समोर यायला वेळ लागला नसता. मोठा धोका टळलाय. वाघमारे, धोका टळला असला तरी आपल्याला सावध राहायला लागणार आहे. आता बघूया त्याला आपल्या कोणत्या कोणत्या गोष्टी समजतात ते. म्हणजे आपल्याला आता हे तरी कॅमेरे सापडले, पण आता त्याचा परत फोन आला की आपल्याला कळेल की त्यांना अजून कॅमेरे प्लांट केलेत का नाहीत ते. आपल्याला काळजी घ्यावी लागणार, आणि खास करून तुला सत्या. अरे वा, नाचून बाई,
सकाळ सकाळीच कामाला लागलात की सत्या कोणीतरी बघल सोड पटकन. कुणी सुद्धा नाहीये. मम्मी साहेब माया हुशारच आहे कापड. महामाया काय झालं मामाजी? काय झालं म्हणून काय विचारतेस? किती वाजले? घरच्या कारभारणीनं तांबडं पुरायच्या आत उठायचं असतं. आणि तू अगं ती तुझ्या मागून आलेली सून, तिला सगळ्या रीती बाती समजल्या, तुला कधी समजणार? जा आता तिची मदत कर. क्विक. हो मामाजी. अति उत्साही कार्यकर्ते कुठे गेले? ऐक, अति उत्साही कार्यकर्ता क्विक मदत. काय झालं आबोजा? आजोबा हरी 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 हरी. काय झालं या घरातल्या सुनांना? एक सुनबाई सोडली तर बाकीच्या नुसता खायला काळ आणि भोगीला भार आहेत. आजोबा काय झालं? तुम्ही एवढं का चिडलाय? तुम्ही दोघांनी खूप लाडावून ठेवलंय तुमच्या बायकांना. अरे मी पहिल्या बांगेला उठून दुसऱ्या बांगेला सुचिर होत होऊन उन्हा दारात यायच्या आत न्यारी करून शेतात जायचो बायको सकट. आणि तुमच्या या आळशी बायका एवढे वाजले तरी बाहेर येत नाहीत म्हणजे? शी 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 शी. शिस्त म्हणून नाही या घरात कोणाला. आता तुला काय शाल श्रीफळ देऊ काम करायला? नको नको. मी काय म्हणते आजोबा, काहीतरी वेगळं ट्राय करता का? कॅपेचिनो कॅपेचिनो ट्राय करता का? आणते मी. त्यापासून चहा घेऊन ये. आज काहीतरी वेगळं ट्राय करू. क्विक. हा एवढा ओरडणारा फोन कोणाचा आहे? कोणाचा आहे हा फोन? माझा माझा. वाटलंच होतं. एवढा ओरडणारा फोन हा महामायाचाच असू शकतो. गुरुजीचा फोन आहे, घेऊ का? हा बोल. हा गुरुजी बोला की. मम्मी साहेब, तुम्ही दुसऱ्या लग्नासाठी मुलगा बघत होतात ना? एक उत्तम स्थळ आलंय. आजच घेऊन येऊ का मुलाला? अहो विचारताय काय त्यात? आम्ही तर किती आतुर आहेत. म्हणजे आम्ही आतुरच आहे असं समजा. हा चालेल चालेल, येतो येतो. हा या 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 या. चला चला लागा तयारीला. सपने जयद्या पेंटर. हे! काय सारखा पेंटर पेंटर पेंटर? त्याने काय तुझा तिरडीचा बांबू रंगवायचा आहे का? सारखा त्याला पेंटर म्हणत असतेस. बरोबर आहे कडे पेंटर. प्रभ्या माया, काय झालंय? काय एवढा उत्साह कसा आलाय तुझ्यात? तिथे मंजिरीला ती स्थळ शोधत होतो ना आपण. तर एक पोरग चालून आलंय. तेव्हा गुरुजी विचारत होते का घरला येऊ म्हणून. मी म्हटलं हा या. तेव्हा आता तयारी करायला पाहिजे ना आपल्याला. लाजली असेल ना. बरं आता बघत नाही बसलाय. चला चला तयार लागा. ए सपने चल. काय चाललंय तुझं? काय सगळं? मुळात हे लग्न मला मान्य नाही.
मुलगा बघायचा प्रश्न कुठला येतोय? हे सगळं सत्यामुळे होतंय. सोडणार नाही मी त्याला, अजिबात सोडणार नाही. वाघमारे आलास? वाघमारे तुमचा लाग आवरा जरा. बरं लाग काढा आधी, मला दरवाजा लावून घेऊ द्या. पदार! काय रे, मला ऑर्डर सोडतोस आता? सॉरी अहो काय करताय? काय 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 चाललंय तुझं? अहो तुम्ही मारताय का मला? वाघमारे अहो थांबा थांबा थांबा. शांत व्हा जरा. तू माझ्या दुसऱ्या लग्नाचं जाहीर केलंस ते ठीक होतं. तुझ्या सांगण्यावरनं काय बोलले नाही. पण आता बघण्याचा कार्यक्रम हे जरा अति होते, मला नाही जमणार. तुम्ही आधी शांत व्हा. डोकं शांत करा आधी, डोकं शांत करा. आणि मी सांगतो ते नीट ऐकून घ्या. हे बघा, तुम्हाला पसंतीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावंच लागल. म्हणजे खोटं असं समजा की हा पण आपल्या नाटकाचा एक भाग आहे. त्या माथे फिरूला पकडायचं ना आपल्याला वाघमारे. हे बघा, त्याला जर कळलं की तुमचं लग्न दुसऱ्याच कुठल्या मुलाबरोबर ठरतंय तर तू शांत बसणार नाही ना. तेच तर पाहिजे आपल्याला. त्यामुळे तुम्ही या पसंतीच्या कार्यक्रमाला जास्त सिरियसली घेऊ नका. मी काय तुमचं लग्न दुसऱ्या कोणाबरोबर नाही लावून देणार. ट्रस्ट मी. तू होऊ देणार नाहीस, पण मी दुसऱ्या कुणाची झालेस तर? म्हणजे आता जो कोणी मुलगा येईल मला बघायला, तो पाहता क्षणीच मला आवडला तर मी तर होकार देऊन मोकळी होईन. काय बोलता हो? नाही, तुम्हाला तो मुलगा कसा आवडतो ना ते बघतोच मी. बघावंच लागणार आहे. तूच माझ्या लग्नाचा घाट घातलास की नाही. मी तर म्हणते कन्यादान पण तूच कर, सासरे आजोबा होऊन. वाघमारे हे अति होतंय. हे बघा, हे सगळं नाटक आहे. ह्याला तुम्ही खरं समजू नका. अरे, जर मी हे नाटकाला खरं समजून वागू लागले तर काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला दुसऱ्या कुणाचीच होऊ देणार नाही, आधीच सांगून ठेवतो. आता तू पण त्या माते फिरू सारखा वागणारस का? हे बघ, माझ्या सुखाच्या आड नको येऊ तू. येणार. आणि मी तुमचं लग्न होऊच देणार नाही. का नाही होऊ देणार? कसं होऊ देत नाहीस बघतेच मी. आता तू बघ मी कशी तयार होते. तो जो कोणी मुलगा येणार आहे ना, त्यानं पाहता क्षणी मला पसंत केलं पाहिजे. असं काही होणार नाही. तुला लय हौस होती ना माझं लग्न लावून द्यायची. जा आता, ढोल ताशी अक्षदांचं ताट तयार ठेव. जा जा जा. असं काही होणार नाही. बघूया आपण काय होतं. जा वाघमारे. जा 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 पटकन जा. जा तू जा. असं काय करता वाघमारे? थांब थांब थांब. हे घे, आजोबा जा जा बाहेर. अहो जा 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 वाघमारे होतो का? जा 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 पटकन जा. अहो वाघमारे. वाघमारे नाकाला लागले माझ्या. ए सपने सपने, अगं समजा इम्पोर्टेड कब्बशा ग्लास काढ बर का. म्हणजे कसं आहे, पाहुणे मंडळी ग्लास आणि कब्बशाला बघूनच खुश होतील बघ. हा, काळजी करू नका, सगळं रेडी आहे. होय होय. पेंटर जयदत्त, असा का चेहरा पाडलाय तुम्ही? आता मला कळतंय का सत्याचं दुःख अजून जुनं झालेलं नाही. तुम्हाला हे प्रश्न पडला असेल ना का अचानक मी एवढी आनंदात कशी आहे म्हणून. हे बघा, मी जे काय करते की नाही ते तुमच्या सुनेसाठी करते. सत्याला बी ह्याचा आनंद झाला असेल. मावनजी या या, इथं बसा तुम्ही. बसणारच आहे. बसा बसा. कसं आहे, गुरुजींचा आत्ताच फोन आला होता. ते निघालेत मुलाला घेऊन. आणि कसं आहे, आता ह्या घरातले थोरले म्हणून का नाही समधी लग्नाची बोलणी तुम्हालाच करावी लागतील.
समजा कसं तुमच्या मनासारखं होईल बघा. आणि आपली म्हणजे एवढी दिखणे की नाही का बघता क्षणी कुणी बी तिला पसंत करेल. वाघमारे, तो तुम्हाला कसा पसंत करतो ना ते बघतोच मी. अरे वा, सगळे इतके तयार होऊन का बसले? कुठे बाहेर जायचंय? अरे बाळा, नाही कुठं चाललो नाही आम्ही. ते कसं पाहून येणार आहेत ना म्हणून तयार होऊन बसलोय. पाहुणे? अरे म्हणजे मंजिरीला बघायला मुलगा येतोय ना एक. व्हॉट? हे त्या मुलाला जीवानिशी जायचंय की काय? येऊ का आत मम्मी साहेब? गुरुजी या या या. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. हाय, छान दिसताय तुम्ही. अगं बाई होय का? थँक्यू. बसा बसा बसा. हो. सपने, पाणी आण पाणी. मीच आणते. गुरुजी हा मुलगा दयानंद, स्वतःचा बिझनेस आहे याचा. ही याची आई आणि याचे वडील. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. नाव काय तुमचं? मी माया सुर्वे, महिला परदेश अध्यक्ष, शिंपल आणि शिवीट. शिक्षण काय झालंय? खूप शिकले. अपेक्षा काय? जास्त काही नाही. काय फक्त सुखात ठेवलं पाहिजे. श्रीमंतीचा लोभ नाही, अंतरून बघून पाय पसरणारी आहे आणि जास्त काही नखरे नाहीत. साधं भोळं जगणं आवडतं. बालू, व्यवसाय काय? 4 टेबलचं हॉटेल आहे आपलं. म्हणजे गिळायचंच. आणि उत्पन्न किती? तुमच्या पोरीला 2 वेळचं पोटभर जेवण मिळेल एवढं उत्पन्न आहे आपलं. अरे वा, पोराला खाण्या पिण्या पलीकडे पण जग असतं हे माहीतच नाही आहे वाटतं. अरे वा, चहा चहा चहा. आधी पाहुण्यांना चहा द्या. त्यांना द्या. द्या. मी घेऊ का? स्वयंपाकातलं काय काय येतं? सगळं येते की. म्हणजे चहापासून पोह्यापासून आणि पुरणपोळीपासून मटणाच्या रश्श्यापर्यंत समजा येते.
आणि काय विशेष आवडी निवडी? तशा काही विशेष आवडीनिवडी नाही, म्हणजे तसं कधी काही जाणवलंच नाही ना. आता संघ संघ राहिल्यावर कळतील सगळ्या आवडी निवडी. एकदम माझ्या मनातलं बोलत बघा तुम्ही. आता तुमच्या मनातलं नाही ओळखायचं तर कुणाच्या मनातलं ओळखायचं काय? रोमॅन्टिक. मग कशी वाटली आमची मंजिरी? मंजिरी? मंजिरी, अहो तुमचंच लग्न करायचंय ना? काय? ओ गुरुजी, बस कर पडलात का तुम्ही? कसं कसं का भांग घेऊन आलायत? अहो माझं लग्न झालंय, 4 लेकरं आहेत मला. त्यातली तिघांची लग्न बी झालेत, चुकानं संसार चालू आहे. मी कशाला दुसरं लगीन करीन? अहो तुम्ही फोनवर बोललात तसं मला वाटलं तुम्हाला दुसरं लग्न करायचंय. मला तर प्रभाकरराव अगदी देव माणूस वाटले होते, पण म्हटलं बिनसलं असेल तुमचं. हल्ली उठसूट कधीही कोणाचेही घटस्फोट होतात ना, तसंच तुमचंही होत असेल म्हणून मला वाटलं तुम्ही दुसऱ्या लग्नाचं बघताय. मी माझं दुसरं लग्न? हो गुरुजी, असे ठेवून देईन आता मी. अहो मी फोनवर बोलत होते, ते काही माझ्याबद्दल बोलत नव्हते. मी माझ्या सोनीचं दुसरं लग्न लावायचं तर त्याच्याबद्दल बोलत होते. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. डोक्याचा अर्धवट भाग आहे का हो तुम्हाला? अरे टोन घे तू, तुला अक्कल आहे का? तुला नवऱ्यामध्ये तर माझा काही फरक दिसत नाही का? पण मला तुम्हीच आवडलेत आणि मला काही प्रॉब्लेम नाही. आणि आता हल्ली चालतं एवढं कळता त्या. ए बालू, काठी घालू, उठ उठ लवकर. नाही नाही घेतो आता नाही खायचं ते. अरे असंच मारलं पाहिजे. चल निघ. मला असंच ठसके बापू. निघ आता. हो ऐका की एकदा विचार करताय का तुम्ही? हे तुम्ही का खबर? बाबू काय झालंय? काय तुझ्यामुळे झाला हा सगळा गोंधळ.